तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM मधील 15व्या वित्त आयोगाअंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरची जी पद आहे ती आहे फिजिशियन मेडिसिन. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑब्स्टिट्रिशियन अँड गायनॉकॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनॅकॉलॉजी किंवा DNB किंवा DGO इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DNB किंवा DCH इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्थोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD ऑप्थोमॉलॉजी किंवा DOMS इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डर्मेटॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD स्किन VD किंवा DVD किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिस्ट. तर यासाठी इथं 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD सायकॅट्री किंवा DNB किंवा DPM इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ENT किंवा DNB किंवा DORL इथं लागणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथं मिळणार आहे. तर एकूण जी पदे आहेत तर ती इथं 45 आहेत. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी त्यांचे जे अर्ज आहेत तर ते 17/1/2025 ते 28/1/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29/6/2025 पर्यंत इथं असणार आहे. तर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये 10वी 12वी तसेच पदवी पदविकेचे गुणपत्रक तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, वैद्यकीय परिषदेकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र तसेच वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच वयाचा पुरावा. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे आणि 60 वर्षानंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तर याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे. तर या पदांसाठी तुमची निवड इथं 100 गुणांची असणार आहे. तर यामध्ये पदांसाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 28/1/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, 4था मजला, पुणे महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.